नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कर्जतच्या पर्यटनावर बोलण्याचा प्रयत्न करूया. पावसाळा म्हटल्यानंतर कर्जत, कर्जत म्हटल्यानंतर पर्यटन असं समीकरण आहे. आज मी आलेलो आहे कर्जतपासून ते 12 ते 10 किलोमीटर असलेल्या वंजारवाडीच्या जवळ कर्जत मुरबाड जवळपासून विजयानंदन या रिसॉर्टवर आलेला आहे. हा रिसॉर्ट नाही, एक फार्म हाऊस आहे. त्यामुळे एक सुंदर असा फार्म हाऊस जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकदम या इथे 50 लोकांची कॅपॅसिटी आहे. तुम्ही तुमचा परिवार, मित्रपरिवार या ठिकाणी घेऊन येऊ शकता. एक सुंदर असं ठिकाण या रिसॉर्टचं नाव आहे आणि एकदम छान असं पर्यटनांना आनंद घेऊ शकतात. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की तुम्ही जरूर या आणि इथलं जेवण खूप छान असतं. घरगुती पद्धतीने जे आहे जेवण बनवलं जातं आणि पर्यटक या आनंद, स्वाद, आस्वाद पर्यटनाचा, पावसाचा, जेवणाचा हे सगळंच घेत असतात. म्हणून तुम्हाला आज मी विकासनामावर खास एक रिसॉर्ट दाखवायला आणलेलो आहे. चला तर जाऊया रिसॉर्ट बघायला. हे बघा, सगळे निसर्गात बहरलेला सगळं आहे. आंब्याची झाडं वगैरे आपल्याला दिसत आहेत. तिकडे स्विमिंग पूल जो आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. यामुळे इथे साधारणपणे 40-45 लोक या स्विमिंग पूलमध्ये डान्स करू शकतात, स्विमिंगचा आनंद घेऊ शकतात. अशा प्रकारचं तिथे जे आहेत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात या निसर्गाच्या बहरलेला आहे. त्यामुळे आंब्याची झाडं खूप आहेत. त्याच्या आजूबाजूला जे आहेत ते वेगवेगळे आकर्षित असे सजावट जे आहे ती केलेले दिसून येते. त्यामुळे एकूणच की बाजूला जी संरक्षण भिंत सुद्धा बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे बाहेरचा आवाज किंवा बाहेरचे जे आहेत पावसाच्या काळामध्ये कुठलेही कीटकनाशक येऊ नये या दृष्टीने जो आहे तो प्रयत्न करताना दिसून येते. त्यामुळे याच बाजूला स्विमिंग पूलचा गार्डनचा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ह्या संपूर्ण गार्डन आहे. या गार्डनमध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला मित्रपरिवारामध्ये एन्जॉय करू शकतात, पाहू शकतात. इथे वेगवेगळ्या अशा प्रकारचा इथे तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहेत. त्यामुळे या बाजूला बघा कॉटेज कशा पद्धतीने बनवलेले आहे. एकदम जसे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कॉटेज असतात, कपल कॉटेज आहेत, फॅमिली कॉटेज आहे. त्यामुळे या कॉटेजचा आस्वाद तुम्हाला सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने घेता येणार आहे. कारण शेवटी पर्यटन म्हटल्यानंतर तुम्हाला राहण्याची चांगली उत्तम सोय असणं आवश्यक आहे. मात्र इथे बघा आजूबाजूला असे कॉटेज आहे मस्तपैकी. या एरियामध्ये तुम्ही जर तुमचा ग्रुप आणला असेल, फॅमिली असेल, मित्रपरिवार असेल किंवा ऑफिसचा असेल, तर एका ग्रुपमध्ये शेजारी आहेत. म्हणजे एका ग्रुपमध्ये तुम्ही सहज एन्जॉय करू शकतात. आणि इथे 50 लोकांची कॅपॅसिटी राहण्याचं आहे. त्यामुळे मस्तपैकी असं गार्डन सुद्धा बनवलेलं आहे. त्यामुळे ते सगळं असं निसर्गाने भरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला निसर्ग सुद्धा इथे मिळतोय आणि एकदम सुंदर असं मेंटेनन्स केलेलं आहे. त्यामुळे याच बाजूला जर आपण बघितलं कशा छान असे रूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि व्यवस्थित टॉयलेट आहेत, वॉशरूम आहेत. त्यामुळे एकूणच काय या सगळ्या परिस्थिती जर आपण बघितलं तर एकदम काच वगैरे ग्लास लावलेले, तुम्हाला बाल्कनीतून बाहेरचा निसर्ग पाहता येणार आहे. पर्यटनाचा आस्वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे या काचेचे ग्लास लावलेले आहेत. म्हणजे गॅलरी सुद्धा मोठी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे रूम मधून सुद्धा तुम्ही बाहेरचं पाहू शकतात. अशा प्रकारचे यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळे वृक्षारोपण या व्यावसायिकांनी जे मालक आहे त्यांनीच केलेलं आहे. आणि मालकचे कुमार गंगावणे जे आहेत वंजारवाडीतले तरुण तडफदार असा तो आहे आणि विशेषतः तो माझा मित्र आहे. त्यामुळे या संपूर्ण निसर्गाचा आपण आनंद पाहतोय. आणि या बाजूला पूर्ण नारळाची झाडं आहेत वेगवेगळे या बाजूला सुद्धा. त्यामुळे इकडे सुद्धा तुम्हाला व्हॉलीबॉल, क्रिकेट खेळायला हे सुद्धा टब बनवलेलं आहे. त्यामुळे एकूणच काय हे सुंदर असं पर्यटन हे आपल्याला एक रिसॉर्ट म्हणता येईल किंवा एक फार्म हाऊस म्हणून जो आहे तो एकदम उत्तम असा बनवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नमस्कार. आता आपण आलेलो टबमध्ये इथे बघू तुम्ही क्रिकेट खेळू शकता. क्रिकेटचं सामान आहे, फुटबॉल वगैरे हे सगळं इथे खेळू शकतात. व्हॉलीबॉल असेल, या सगळ्या पद्धतीचं असं एक नियोजन करण्यात आलेलं आहे. कारण जर रिसॉर्ट आल्यानंतर काही ठिकाणी जे खेळायला साहित्य उपलब्ध नसतं, मात्र या ठिकाणी म्हटलं तर अशा प्रकारे छान टब हाऊस जे आहे ते एक बनवलेलं आहे. व्हॉलीबॉल असेल, इथे क्रिकेट असेल, या सगळ्या वस्तू ज्या खेळायच्या त्या पर्यटनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे एकूणच काय फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळू शकतात, कॅरम खेळू शकतात. अशा प्रकारचं नियोजन जे आहे रिसॉर्ट मालकांनी केलेलं आहे. त्यामुळे अनेकदा काय होतं स्विमिंग पूल आणि पर्यटन या दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र खेळासाठी जे आलेले असते पर्यटक त्यांना मिळत नसते. केवळ स्विमिंग पूलमध्येच एन्जॉय करावा लागतो, तेवढा वेळ घालावा लागतो. मात्र इथे आपण क्रिकेट खेळू शकता, ग्रुपमध्ये खेळू शकता,
पूर्णपणे क्रिकेट असेल, कॅरम असेल किंवा फुटबॉल असेल किंवा व्हॉलीबॉल असेल, हे सगळं इथे जे आहे ते आपण खेळू शकता. अशा प्रकारचं नियोजन जे आहे या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच काय, हे सगळं जे आहे सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. साधारणपणे 1 ते 2 एकरामध्ये ही जागा आहे आणि 2 एकरामध्ये स्टेप बाय स्टेप बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो कुमार गंगावणेंनी केलेला आहे. आणि त्यामुळे एकूण सुंदर असं निसर्गाने बहरलेलं, पर्यटनांनी बहरलेलं हा एक आहे ना पूर्णपणे कॉटेज जे आहे व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन येत असेल तर उत्तम हेच मी म्हणेल की इथे नक्की या, आवश्यक भेट द्या. एक वेळ तर तुम्ही येऊन बघा, कारण छान छोटीशी जागा आहे, मस्तपणे बहरलेलं आहे आणि कमी साधारणपणे आपण जर बघितलं इथे साधारणपणे 2,500 ते 3,000 रुपये एका व्यक्ती मागे घेतले जातात, हे मात्र नक्की आहे. आता हे कपल रूम आहे बघा. कपल रूम मध्ये असं छॉट मस्तपैकी खॉटवर आहे, दोघं जण इथे कपल कम्फर्टेबल राहू शकतात. तसं एक जर कोण आपला आला असेल परिवारासोबत तर एक ॲडजस्ट खॉट सुद्धा ते करण्याची ही तिथे सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कपल रूम सुद्धा ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकदम असं कम्फर्टेबल, म्हणजे कपल आल्यानंतर त्या साईडला एखादा मित्र परिवार आला किंवा कोण आलं किंवा एका परिवारामध्ये 3 जण असले फॅमिलीमध्ये, तरी तिकडे झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कपल रूम दिला जातो. त्यामुळे इथे जरी कपल राहिलं तरी एखादा बेड एक्स्ट्रा सुद्धा ठेवला जातो. त्यामुळे कपलमध्ये जरी आपण दोघं कम्फर्टेबल असलो, समजा परिवारामध्ये एखादा एक्स्ट्रा असेल तरी तिकडे ते खॉटची व्यवस्था जी आहे ती मालकाने केलेली आहे. त्यामुळे असं उत्तम असं रिसॉर्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्पेस खूप मोठा दिलेला आहे. कारण काही ठिकाणी रिसॉर्टवर जर बघितलं स्पेस कमी असतो, एकदम छोटे छोटे रूम काढले जातात बिझनेससाठी. मात्र इथे बघा कम्फर्टेबल आहे, फर्निचर व्यवस्थित केलेलं आहे, कपाट आहे, त्यामुळे टीव्ही आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला पर्यटनाच्या आहेत. पूर्णपणे या बाजूला एसी सुद्धा आहे, खूप महत्वाचं. कारण पावसाळ्यात जरी एसीचा उपयोग होत नसला तरी मात्र उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये एसीचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच काय, आणि इथून ज्या पद्धतीने फर्निचर आहे त्याबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या दर्जात्मक बोर्ड जे आहेत ते सुद्धा बनवलेले आहेत. एकूणच काय, ते सगळं कम्फर्टेबल जे आहे ते आपल्याला या रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतंय. वॉशरूम जे आहे ते सर्वात महत्वाचं असतं, कारण वॉशरूम मध्ये लोकांना कम्फर्टेबल असणं आहे. इथे टब सुद्धा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. कपल टप आहे, इथे तुम्ही कपलमध्ये जर असाल तर टपमध्ये एन्जॉय करू शकता. अशा प्रकारचा कपल रूम जे आहे ती बनवलेलं आहे. पूर्णपणे वॉशरूम जे आहे ते स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे इथला मालक जो आहे तो तरुण आहे आणि तो व्यवसाय करणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चांगली सुविधा द्यावी असं त्याचं प्रमुख भूमिका असते, हे मात्र नक्की आहे. आता आपण रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. रूम कशी आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, असे कॉटेज आहे, तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता. म्हणजे एका खॉटवर 3, त्या खॉटवर 3 अशा प्रकारचं आलिशान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच वॉशरूम जे आहे ते एक छान अशा पद्धतीचं वॉशरूम सुद्धा बनवलेलं आहे. तुम्ही जर मोठ्या हॉटेलमध्ये गेला तर तशा पद्धतीचे हे वॉशरूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच काय, एकदम कपाट आहेत, वॉशरूम आहे या ठिकाणी, एकदम मोठ्या पद्धतीचं वॉशरूम बनवलेलं आहे. त्यामुळे मनसोक्त इथे तुम्हाला पर्यटनाचा आनंद जे आहे तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळे एकूणच काय, हे जर असं बघितलं, हे बघा, हे काच ग्लास, म्हणजे इथे बाल्कनीतून आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ही पूर्ण काच आहे. रूम मधून मी बघा बाहेरचं तुम्हाला दृश्य दाखवतोय. अशा प्रकारचं दृश्य जे आहे त्या रूम मधून तुम्हाला बाहेरचं पाहता येणार आहे. तिथून स्विमिंग पूल तुम्ही पाहू शकता, तिथून गार्डन पाहू शकता. त्यामुळे एक छान असं माझ्या मित्रांनी बनवलेलं, कुमार गंगावणेने हा बनवलेला एक छान असा रिसॉर्ट आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या झाडांच्या बाजूला पार्किंग व्यवस्था असणार आहे. बघा, आपण खूप मोठा असा परिसर आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था आहे. त्यामुळे या स्पेस जो आहे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गाडी बाहेर राहू नये असे या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. कारण अनेक ठिकाणी रिसॉर्ट केल्या तर मात्र पार्किंग जे आहे बाहेर ठेवली जाते, मात्र रिसॉर्ट व्यावसायिकांनी बाजूलाच आपल्या पार्किंग व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पूर्णपणे इथे अशा कुठल्याही प्रकारच्या उन्हामध्ये गाडी राहणार नाही यासाठी आंब्याची झाडं सुद्धा आहेत. त्यामुळे एकूणच काय, इथे तुम्ही पार्किंग व्यवस्था करू शकता. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जे इथे केअरटेकर आहेत त्यांना राहण्यासाठी जी आहे ती सुद्धा व्यवस्था त्यांनी करण्यात आलेली आहे. जे आहेत इन्व्हर्टर आणि प्लस इथं जे आहे ते पूर्णपणे इथे लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच काय, या सगळ्या सुविधा देण्याचं जे आहे ते प्रयत्न जे आहे ते करण्यात आलेले आहे, हे मात्र नक्की आहे.